तो अभी हमारे साथ मौजूद है मनसे के पदाधिकारी। जो आप अपना नाम बताइए पहले। हाजी सैफ शेख, वर्सोवा, महाराष्ट्र उपाध्यक्ष। अभी ये जो आप यहाँ मोर्चे के लिए आए हो, किस वजह से आए हो, इसका क्या मतलब है इस मोर्चे का? ये मोर्चे का जो मेन मकसद है वो है सत्य का मोर्चा। जो ईवीएम का जो घोटाला चल रहा है, जो फेक वोट है, जो वोट चोरी हो रही है, उससे लोगों की फ्यूचर पूरा दांव पे लगा हुआ है। तो उससे लोगों को एक बराबर इंसाफ नहीं मिल पा रहा है, सरकार बराबर चल नहीं पा रही है, इलेक्शंस डिले हो रहे हैं। तो उस चीज़ को कहीं ना कहीं रुकाने के लिए ये एक सत्य का मोर्चे को हमने निकाला है और पूरी ताकत के साथ निकाला है कि ईवीएम को बंद किया जाए और बैलेट पेपर को लेके आए, ताकि अगर कोई जीत रहा है तो वो एक इंसाफ के साथ जीते, एक सच्चाई के साथ जीते, ना कि वोट चोरी करके लोगों को उल्लू बना के आए और आके सिर्फ करप्शन करे। ईवीएम पे एक बड़ा वापिस सवाल उठ रहा, आप अपना नाम बताइए। संदीप मोरबाळे, वरळी विधानसभा। 16,000 बोगस मतदान ह्या आजचा जो सत्याचा मोर्चा आमचा माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि संपूर्ण सर्व विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने जो काढलेला आहे, ही निवडणूक प्रक्रिया जी आपल्या देशाचं भविष्य ठरवते, उद्याचं उज्ज्वल लोकांचं भविष्य ठरवते। जेव्हा आपण 18 वर्षाचे होतो त्यावेळी प्रथम आपल्याला मतदानाचा अधिकार दिला जातो। तो अधिकार आपल्याला मिळत असताना आपण कुठेतरी लोकशाहीचा गळा दाबण्यासाठी काहीतरी चुकीचं काम करत आहे, ह्या गोष्टी कुठेतरी समोर आलेल्या आहेत। आणि जेव्हापासून त्या ईव्हीएमच्या गोष्टी आल्या, आम्हाला आजपर्यंत असं म्हटलं जात होतं की राजसाहेबांच्या सभेंना गर्दी होते पण मतं मिळत नाही। मिळतीलच कशी? जर या ईव्हीएम मध्ये जर मतांची चोरीच होणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, माननीय राजसाहेबांच्या विचाराला मतदान मिळेल कसं? आणि जर मतदान नाही मिळालं तर या महाराष्ट्राच्या राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी कोणत्या प्रकारे आपण मतदान करणार होतो? आज जर आपण पाहिलं, परवा आपण पाहिलं असेल, काल पाहिलं असेल की राजसाहेबांनी सांगितल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळी, जसं आता आमच्या आजीसाहेबबाईंनी सांगितलं, प्रत्येक विधानसभेमध्ये आमचे जे पदाधिकारी गेलेले आहेत, जे कार्यकर्ते गेलेले आहेत, ह्या कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी 30 ते 35, 40 ते 50, 50 ते 60 असे बोगस मतदार सापडलेले आहेत, जे या मुंबईतले नाही आहेत, महाराष्ट्रातले नाही आहेत। मग हे मतदार आले कुठून, आणले कोणी, टाकले कोणी? आमचा फक्त निवडणूक आयोगाला राजसाहेबांनी विचारलेला प्रश्न आहे, उद्धव साहेबांनी विचारलेला प्रश्न आहे। परवाच राजसाहेबांनी सांगितलं निवडणुकांच्या याद्या ह्या चांगल्या सुसज्ज करा, त्यानंतर कोणाचंही सरकार येऊ दे, आम्हाला ते मान्य असेल। आज जर याद्या सुसज्ज नसतील, जर झोल आणि घोळ असेल तर कशाला पाहिजे मतदान? आम्हाला आम्ही ज्यावेळी मतदान करायला जातो त्यावेळी आम्हाला प्रश्न पडतो, अजून किती दिवस मतदान करायचं, किती दिवस निवडणुका लढायच्या, त्याच्यानंतर आमच्या या मागण्या मान्य होणार। परंतु हा जो घोळ चाललेला आहे, हा घोळ माननीय राजसाहेबांनी समोर उघड आणून आज सत्याचा मोर्चा जो काय आज आपण पाहिला असेल की आपल्या मीडियाच्या माध्यमातून अखंड मुंबई, अखंड महाराष्ट्रातला तमाम मतदार राजा या ठिकाणी सत्यासाठी उतरलेला आहे। आणि ह्या सत्याची कुठेतरी ठिणगी ही निवडणूक आयोगापर्यंत निश्चित पोचली जाईल हे मला ठामपणे वाटतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बंद करा, बंद करा, ईव्हीएम बंद करा, बंद करा, बंद करा, ईव्हीएम बंद करा, राजसाहेब ठाकरे यांचा विजय